विद्यार्थी मित्रांनो, पुनश्च आज भेटतो आहे आपण भूगोलाच्या तासिकेमध्ये. आता आपण मानवी वस्ती हा पाठ सुरू केला होता. आता पुढील भाग भारत नागरिकीकरणाच्या संदर्भात आपल्याला चर्चा करायची आहे, भारत आणि ब्राझीलच्या संदर्भात. एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोक शहरात राहतात, त्या आधारे नागरीकरणाची पातळी ठरवता येते. बघा, 61 ला किती होते, 71 ला किती, वाढत असताना दिसते आहे. आता 2021 मध्ये याच्याही पेक्षा अधिक उंच ग्राफ आपला गेलेला असेल, आलेख गेलेला असेल, लक्षात घ्या. आता या आलेखावरूनच हे प्रश्न विचारलेले आहेत आणि त्यावरून आपल्याला निष्कर्ष काढता येतो. अशा प्रकारचा आलेख आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला जाऊ शकतो. हे लक्षात घ्या. त्याचं चांगलं अध्ययन करा, सूक्ष्मातिसूक्ष्म अध्ययन करा, म्हणजे आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं उत्कृष्ट गुण मिळू शकतील. या ठिकाणी भौगोलिक स्पष्टीकरण दिलेलं आहे. आलेखावरून असे स्पष्ट होते की भारतातील नागरीकरणाचा वेग कमी आहे. भारतातील नागरीकरणाचा कल 2011 साली 31.2% होता. तो विकसित देशांच्या तुलनेत फारच कमी होता. असे असले तरी देशातील नागरी लोकसंख्येत वाढ होत आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे अधिकाधिक ग्रामीण भागामध्ये वस्त्या आपल्याला आढळतात, लोकसंख्या आपल्याला अधिक आढळते, हे लक्षात घेतलं पाहिजे. नागरीकरणासाठी उदयास आलेली नवीन शहरे, त्यांचा वाढता विस्तार, त्या शहराबाबतचे नियोजन इत्यादी बाबत बाबी महत्त्वाच्या आहेत. भारतातील नागरीकरणाची परिस्थिती पाहता उत्तरेच्या तुलनेत दक्षिणेकडे नागरीकरणाचा जास्त असलेले आढळते. नागरीकरण दक्षिणेकडे अधिक आढळते, हे लक्षात घ्या. गोवा हे सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य आहे. या राज्यातील सुमारे 62% लोक शहरी भागात राहतात. बघा, सामान्यपणे आपल्याकडे 40% पोहोचलेले आहेत. 60% आजही ग्रामीण भागामध्ये आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. इथे मात्र उलट परिस्थिती आहे. दिल्ली केंद्रशासित प्रदेशाचे नागरीकरण 80%च्या वर आहे. बघा, लक्षात घ्या. तामिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात आणि केरळ या राज्यात नागरीकरण अधिक झालेले आढळते, कारण हे प्रगत असे राज्य आहेत भारतातले, हे लक्षात घ्या. हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, उत्तरांचल, बिहार आणि राजस्थान या राज्यात नागरीकरण कमी आढळते. आता बघा, आता एक रेषालेख तयार करायला आपल्याला सांगितलेला आहे. हा रेषालेख सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. सामान्यपणे 6 गुणांचा हा प्रश्न असेल. आपल्याला 3 गुण रेषालेख काढायसाठी असतील आणि 3 गुण त्या खालील असलेल्या प्रश्नांना असतील. म्हणजे 6 गुणांचा हा प्रश्न असू शकतो, हे लक्षात घ्या. आता भौगोलिक स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे. ब्राझीलचीही नागरीकरणाचा दिलेला आहे 47.1, 56.6. तर शेवटी 2010 मध्ये 84.6, म्हणजे पहा, झपाट्यानं वाढ होत आहे नागरीकरणामध्ये ब्राझीलमध्ये, हे लक्षात घेतलं पाहिजे. भौगोलिक स्पष्टीकरण विकसनशील देशापैकी ब्राझील हा एक अधिक नागरीकरण असलेला देश आहे. आपण बघितलंच आहे. भारतामध्ये जो दर समजा 40% आहे, इथे 40च्या दुपटीपेक्षा अधिक नागरीकरणाचा वेग आहे, हे लक्षात घ्या. दोन देशाची जर तुलना केली, तुलनात्मकदृष्ट्या अभ्यास केला, तर ब्राझीलमध्ये नागरीकरण फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, असं आपल्याला दिसेल. या देशाच्या नागरीकरणाची प्रक्रिया वैशिष्ट्यपूर्ण आहे. ब्राझीलची सुमारे 86% लोकसंख्या शहरी भागात राहते. बघा, 1960 ते 2000 या 4 दशकात नागरीकरणाचा वेग जास्त होता, परंतु त्यानंतर मात्र ब्राझीलमधील नागरीकरणाचा वेग मंदावला आहे. ब्राझीलमधील प्रामुख्याने दक्षिण आणि आग्नेय भागात सॉ पावलो या महानगरात आणि औद्योगिक प्रदेशात नागरीकरणाची वाढ सर्वाधिक आहे. देशातील फक्त काही भागातच होणारी लोकसंख्येची वाढ व वस्त्यांचे होणारे केंद्रीकरण लक्षात घेऊन ब्राझील सरकारने पश्चिमेकडे चला या धोरणाला प्रोत्साहन दिलेले आहे. बघा, फार केंद्रीकरण होणं त्या ठिकाणी समस्या निर्माण होतात आणि म्हणून मग ब्राझीलने पश्चिमेकडे चला या धोरणाला प्रोत्साहन दिलेलं आहे. त्यामुळे काही भागात होणारे नागरीकरण कमी होऊन लोकसंख्येचे विकेंद्रीकरण होईल व देशातील लोकसंख्या वितरणातील असमतोल कमी होईल. कारण लोकसंख्येचं केंद्रीकरण झालं तर त्या अनुषंगानं अनेक समस्या निर्माण होतात. नैसर्गिक साधन संपत्ती जी आहे तिचा अभाव निर्माण होऊ शकतो
आपल्याला मुबलक पाणी मिळणार नाही, स्वच्छता असणार नाही, वीज असणार नाही, गर्दीची समस्या निर्माण होईल, प्रदूषणाची समस्या निर्माण होईल, अपघातांची संख्या निर्माण होईल, गुन्हेगारी प्रवृत्ती निर्माण होईल. अशा प्रकारे दोष नागरीकरणाच्या केंद्रीकरणामध्ये आहे, हेही लक्षात घेतलं पाहिजे. असा तुलनात्मक दृष्ट्या आपल्याला अभ्यास करायचा आहे, तौलनिक दृष्ट्या, चिकित्सक पद्धतीनं. तेव्हाच खरं आपण तर्कसंगत पद्धतीनं विचार करून आपल्याला हे ठरवता आलं पाहिजे, हे लक्षात घ्या. आता 7.6चा अभ्यास करून ब्राझीलच्या शहरी लोकसंख्येच्या बाबतीत खालील प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य कोणती? कोणत्या राज्यामध्ये नागरीकरण कमी झालेले आहे? याप्रमाणे. आता या ठिकाणी भौगोलिक स्पष्टीकरण दिलेलं आहे. हा एक नकाशा दिलेला आहे, ब्राझील नागरी लोकसंख्येचे प्रमाण. नकाशावरून असे दिसून येते की देशातील नागरीकरण अंतर्गत भागापेक्षा किनारी भागात जास्त झालेले आहे. उत्तरेकडील राज्यामध्ये सॉ पावलो, गुइआस, रिओ दी जेनेरिओ या राज्यात नागरी लोकसंख्या जास्त आहे. ब्राझीलमधील उच्चभूमी प्रदेश व ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात लोकसंख्या कमी असल्याने या प्रदेशात नागरीकरण कमी आहे. या भागात मॅनॉस हे निग्रो व ॲमेझॉन या नद्यांच्या संगमावरील बंदर आहे. या ठिकाणी नागरीकरण जास्त झालेले आढळते. या ठिकाणी हे प्रकरण संपले. या ठिकाणी आपण थांबूया. आपण या पाठामध्ये सहभागी झालात, मी आपलं स्वागत करतो, कौतुक करतो, अभिनंदन करतो. पुन्हा भेटूया पुढील तासिकेमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, नमस्कार.